खंडणीसाठी 10 वर्षाच्या मुलाचं अपहरण करून त्याची हत्या करण्यात आलेली आहे। काल रात्री 8:30 वाजता वर्धन धोडे या 10 वर्षीय मुलाचं गुरुकुंज हाऊसिंग सोसायटीतनं अपहरण करण्यात आलं। यावेळी 5 कोटींच्या खंडणीची मागणी करणारी चिठ्ठी घरात टाकण्यात आली होती। मात्र मध्यरात्री 12च्या सुमारास दोन्ही आरोपींनी गळा दाबून वर्धनची हत्या करत मृतदेह गाडीच्या डिकीत टाकून नाल्यात फेकल्याचं उघड झालंय। यानंतर आरोपी अभिलाष मोहनरपूरकर आणि श्याम मगरेला पोलिसांनी बेड्या ठोकल्या। दुर्दैव म्हणजे वर्धनचे वडील बांधकाम व्यावसायिक होते। काही वर्षांपूर्वी त्यांचीही मुंबईमध्ये गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती। आणि या सगळ्या संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत आपले प्रतिनिधी कृष्णा केंडे आता आपल्या सोबत आहेत। कृष्णा, काय अपडेट्स मिळतात? कारवाईची पावलं नेमकी कशी टाकली जातात आता? निश्चित अश्विन, ही अत्यंत दुर्दैवी घटना औरंगाबादमध्ये घडलेली आपल्याला पाहायला मिळते आहे। पोलिसांनी दोनही आरोपी आहेत त्यांना बेड्या ठोकलेल्या आहेत आणि या आरोपीची हिम्मत एवढी होती की जो वर्धन धोडे नावाचा जो मुलगा आहे 10 वर्षाचा, त्याचा खून करून त्या गाडीमध्ये डिक्कीमध्ये तो मृतदेह त्याच्या घरापर्यंत हे पुन्हा घेऊन गेलेले होते आणि तिथेच त्यांनी त्याच काळात चिठ्ठी जी आहे ते घरच्या लोकांना दिल्याचं स्पष्ट झालेलं आहे आणि तिथून त्यांनी पळ काढला आणि त्यानंतर पुढे एका खांबाला गाडी अडकली आणि त्यानंतर तिथे हे लोक पकडले गेले आणि तिथेच एक नाला आहे, त्या नाल्यात या मुलाचा मृतदेह त्यांनी टाकल्याचं या ठिकाणी स्पष्ट झालंय। आरोपी त्यांच्याच घराच्या बाजूला राहणारे आहेत आणि काही वर्षांपासून ते ओळखत होते। 2 दिवसांपासून सातत्यानं हे दोनही आरोपी जे आहेत त्या मुलाची जवळीक करत होते आणि काल रात्री 8:30च्या दरम्यान या मुलाचं अपहरण ह्या 2 आरोपींनी केलं, ज्याच्यामध्ये अभिलाष मोहनपूरकर आणि श्याम मगरे असे हे 2 आरोपी आहेत आणि दोन्ही आरोपीला पोलिसांनी बेड्या ठोकलेल्या आहेत। मात्र ही अत्यंत दुर्दैवी घटना औरंगाबादमध्ये घडलेली आहे आणि खंडणीसाठी 5 कोटीच्या खंडणीसाठी 10 वर्षाच्या चिमुकल्याचा खून या 2 तरुणांनी केलाय आणि दोनही तरुण 20 ते 22 वर्षाचे आहेत आणि एक त्यातला त्याच्या घराच्या जवळच राहत होता आणि दुसराही थोड्या अंतरावरतीच राहत होता आणि पोलिसांना मात्र यश आलेलं या दोघांना बेड्या ठोकण्यात। मात्र ही अत्यंत दुर्दैवी घटना औरंगाबादमध्ये घडल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। अश्विन, कृष्णा, त्यासोबतच त्याच्या वडिलांची देखील मुंबईमध्ये हत्या करण्यात आली होती अशी देखील माहिती या सगळ्या संदर्भात समोर येते। याचे काही धागेदोरे इकडे असू शकतात, आणखी काही तपास पोलीस करतायत या दृष्टीने? निश्चितच तू सांगितली ती गोष्ट खरी आहे। वर्धन हा एकुलता एक मुलगा होता आणि त्याच्या वडिलाची देखील काही वर्षांपूर्वी मुंबईमध्ये गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती आणि त्यामुळे तो त्याच्या आजोबाकडे औरंगाबादमध्ये राहत होता। याचे कुठलेही धागेदोरे या संदर्भात नाहीये। त्याचं कारण असं आहे की हे आरोपी जे आहेत ते इथेच राहणारे आहेत, त्यांच्या घराच्या शेजारीच, आणि हे दोनही आरोपी तिथेच जवळ राहणार असल्यामुळे त्या मुलाची त्यांची ओळख त्यांनी जवळीक वाढवलेली होती आणि बांधकाम व्यावसायिक त्याचे वडील होते, त्यामुळे त्यांना वाटलं की यांच्याकडून पैसे मिळतील आणि त्यामुळे त्यांनी पैशासाठी अपहरण केल्याचं प्रथमदर्शनी समोर येतंय। त्यांनी जी चिठ्ठी लिहिलेली होती त्या चिठ्ठीत देखील तशाच प्रकारची मागणी केलेली होती की 5 कोटी आम्हाला पाहिजे आहेत आणि त्या सगळ्या नोटा 500 रुपयांच्या आम्हाला द्या, नाहीतर आम्ही तुमच्या मुलाचा खून करू वगैरे। ही चिठ्ठी देखील पोलिसांच्या हाती लागलेली आहे। अश्विन, कृष्णा, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल।